मला असं ऐकायला भेटलं की तू काम करीना म्हणून. हा सर, मी आता याच्यानंतर काम नाही करणार. अरे काऊन आणि काऊन नाही करणार काम? मी सांगितलं ना, नाही करणार म्हणजे नाही करणार. काही जबरदस्ती थोडीच आहे. म्हण नाही ना, मग इथं काय करायला तू? चल निघ इथून. मी इथं यासाठी बसलो, इथं जर कोणी जरी आलं ना, मी त्याला काम करून नाही देणार. ए जरा तोंड सांभाळून बोल. काय केलं मी तुपलं? काय बिघडलं? तुम्ही म्हटल्या गेल्या 2 महिन्यापासून पगार नाही दिली. मॅडमला म्हणलो तर पैसे द्या, ते म्हणते आमच्या मालकाची तब्येत खराब आहे. कल्पना काय म्हणाला ह्यो? तो याची पगार नाही केली? अहो मी यांना पैसे देते, हे खोटं बोलायला लागले. तर तुम्हाला तर माहिती आहे पैशाला किती लालची येतं. जरा लाज वाटू द्या मालकीन बाई, तुम्हाला पण लेकर ना आम्हाला पण लेकर आहे. तुम्ही आमची गरिबी समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून आमची पगारच नाही केली. हे बघा साहेब, मला नाही वाटत तुमच्या दोघांमध्ये भांडणं व्हावं म्हणून, पण खरं तर हे पण मला तर पैसेच भेटत नाही. पण असं होऊ शकतं, मालकीन बाईला तुम्ही पैसे देतात पण मालकीन बाई आम्हाला पैसे देत नाही. अरे काय बोलायला लागलं तू? हे मी तर तुला पैसे देते ना. अहो मी या रोजंदाराला चांगलं ओळखीते, मी यांना पैसे देते, पण हे नाटकं करते तर. मग हे सांगायला काय आणि काम काऊन करीना? हा ठीक आहे, नाही दिले मी पैसे. कल्पना तू पागल बिगल झाली काय? काऊन नाही दिले यांचे पैसे? हा अहो तुम्ही मला पैसे देत होते, पण माझ्या लक्षात राहत नव्हतं रोजंदाराचे पैसे द्यायचे म्हणून. मी शॉपिंगला जात होते, शॉपिंग करून येत होते, नंतर मग माझ्या लक्षात येत होतं की रोजंदाराचे पैसे द्यायचे म्हणून. सारखं सारखं असंच होत होतं, मग माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्हाला सांगायचं म्हणून. तो तोंड बंद कर नाहीतर. अरे नाही नाही साहेब, हाणू नका, नाही तर लय पाप लागते. अरे यार मी कधीच बायकोला मारित नाही, पण तू आता पाहिलं ना केवढी मोठी गलती केली. तू गलती केली ना तर माफी माग त्याची. अहो मला माफ करा, मी माझ्या लाईफ मध्ये लय बिझी होते, तर मी तुम्हाला समजू शकले नाही. सॉरी बरं का. ते अडचण नाही मालकीन बाई. बरं ठीक आहे, तुझ्या 2 महिन्याची पगारून जास्त पैसे घरी आणून देतो. धन्यवाद साहेब, तुम्ही आपलं 2 महिन्यांनी जास्त पैसे काम केलं ना, ते मला लय गरज होती. अरे नाही नाही, मला सगळं माहिती आहे. मला तुझ्या बोलणंच कळत होतं तुला पैशात जास्त गरज होती, म्हणून मी दिले. आणि हां, हिनं लय मोठी गलती केली, तिच्याकडून मी माफी मागतो. आता याच्यानंतर अशी गलती गावात नाही झाली पाहिजे.